गेल्या 25 वर्षापासून छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता आहे। त्यामुळे या सत्तेला छेद देण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत। यासाठी स्थानिक पातळीवर काँग्रेस नेते वंचित बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील त्यांनी सुरू केलेली। हे समीकरण जुळून आल्यास सर्वच राजकीय पक्षांना याचा फटका बसू शकतो। काँग्रेस आणि वंचितची आघाडी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत होऊ शकली नाही, पण आता महापालिका निवडणुकीत संभाजीनगर महापालिकेपुरती का होईना आघाडी होण्याची आता चिन्ह दिसू लागली आहेत। दोन्ही शिवसेना आणि भाजपला शह देण्यासाठी वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीची चाचपणी होऊ लागली आहे। वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा आणि विधानसभेत चांगली मतं घेतली होती, त्यामुळे महापालिकेत त्यांचा फायदा करून घेण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी वंचितच्या स्थानिक नेत्यांसोबत चर्चा सुरू केली आणि आगामी महापालिका निवडणुकीत सोबत लढू शकतो का याची चाचपणी सुरू आहे। ज्येष्ठ नेत्यांशी ते पण बोलणार आहे। आम्ही पण आमचे जे प्रदेश अध्यक्ष माननीय हर्षवर्धनराव सपकाळ यांच्याशी आमची चर्चा होणार आणि आमची शहराचे जे आमचे प्रदेशचे पदाधिकारी आहे, काँग्रेसचे नेतेगण आहे, त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करणार आहे आणि एक चांगल्या प्रकारे निवडणूक कसा लढविता येईल या निवडणूक आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणार आहे। काँग्रेसची आघाडी करण्याबाबत वंचितनं थोडी सावध भूमिका घेतली। स्थानिक नेत्यांची चर्चा झाली असेल, मात्र इच्छा असल्यास काँग्रेसनं असा प्रस्ताव पाठवावा, आम्ही वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा करू आणि निर्णयही घेऊ, असं वंचितचे नेते सांगतायत। आता सध्या काही आमच्याकडे कोणाचाही प्रस्ताव आलेला नाही। ज्यावेळेस आमच्याकडे प्रस्ताव येईल त्यावेळेस आम्ही जे समविचारी पक्षाचे जे लोक आहे त्यांच्यासोबत एक BJPला थांबवण्यासाठी एक आघाडी करण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि जे लोक आमच्याकडे येतील किंवा प्रस्ताव आमच्याकडे येईल तो प्रस्ताव आम्ही घेऊ आणि वरिष्ठांना त्या ठिकाणी कळवण्यात येईल। वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेतील। तर वंचित बहुजन आघाडी कधीही काँग्रेस सोबत जाणार नाही। प्रसंगी उद्धव ठाकरे गट आणि MIMची युती होईल, पण वंचित काँग्रेस सोबत जाणार नाही, असं संजय शिरसाटांनी म्हटलंय। काँग्रेस वंचितला किती बरोबर घ्यायचा प्रयत्न केला तरी वंचित काँग्रेस बरोबर जाणार नाही। कदाचित उभाटा गटाबरोबर यमान जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु आम्ही महायुती म्हणून या सर्व निवडणुका लढणार आहोत। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसची उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासोबत जाण्याची इच्छा दिसत नाहीये। त्यांना निवडणुकीत लढणारा आणि जिंकणारा भागीदार हवाय आणि म्हणूनच त्यांनी मोर्चा वंचितकडे वळवला। सध्या तरी संभाजीनगर पुरती ही चर्चा होती, मात्र भविष्यात ही चर्चा राज्यासाठी झाली तर नवल वाटायला नको। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।